नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपल्या यावर्षी आपण मोफत टेस्ट सिरीज महाराष्ट्रामध्ये लोकसभा अकॅडमी स्पर्धा परीक्षेसाठी पहिल्यांदाच ओपन करे सर्वांना फ्री ऑफ कॉस्ट जे काय पेपर्स आणि त्याचं स्पष्टीकरण उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि हा पायंडा घातलाय महाराष्ट्रामध्ये. आणि त्या पहिला आपला पेपर झाला, दुसरा झाला, तिसरा पेपर झाला. तिन्ही पेपरला चांगला उत्तुंग प्रतिसाद दिला. त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपला चौथा पेपर हा गेस पेपर, परीक्षा पुढे गेल्यामुळं आपण हा चौथा पेपर ठेवलाय गेस पेपर म्हणून. आणि या पेपरला अपेक्षित फक्त मला वाटलं की पहिल्या पेपरला, दुसऱ्या, तिसऱ्या पेपरला जेवढे विद्यार्थी जे आपले 1,500-2,000 हजार विद्यार्थी आलेत, त्याच्यापेक्षा 1,000 एक विद्यार्थी जास्त येतील या हिशोबाने आपण 3,000-1,000 विद्यार्थ्यांची सोय केली होती. पण अचानक विद्यार्थी 6,000 विद्यार्थी आले. आणि हे विद्यार्थ्यांची ही गर्दी बघून अक्षरशः मॅनेजमेंट पण पूर्णतः चक्रावून गेलं. बरेच विद्यार्थी प्रेमाच्या भरात काहीतरी वेगळं बोलत पण होते. "अरे काय तुमचं नियोजन?" पण त्यांना काय माहित बिचाऱ्यांना, आपण 3,000 व्यक्तींचं नियोजन केलं आणि 6,000 अचानक आले. म्हणजे अचानक म्हणजे आपल्यावर विश्वासाच्या पोटी, लोकसभेच्या विश्वासावर ती विद्यार्थी आले. बरोबर? आणि या 6,000 विद्यार्थ्यांमधल्या 3,000 विद्यार्थ्याला न्याय मिळाला. 3,000 विद्यार्थ्यांना वापस जावं लागलं. ती विद्यार्थी आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना मी प्रत्यक्ष भेटलो. आणि काही विद्यार्थी मुंबईवरनं, काही सोलापूरवरनं, काही इंदापूरवरनं म्हणजे अशा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी आले. आणि मला हे सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो, या 3,000 विद्यार्थ्यांचं मनापासून मी खरे दिलगिरी व्यक्त करतो, की तुमची माझ्यावरून गैरसोय झाली आणि तुम्हाला मिळालं नाही. पण मित्रांनो, आम्ही त्याच वेळेस लगेच विचार करून तुमच्यासाठी टेलिग्राम चॅनलवर आपल्या लोकसभा अकॅडमी पब्लिकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर पेपर, त्याचं स्पष्टीकरण, ॲन्सर की, ओएमआर शीट सगळं उपलब्ध करून दिलंय गेस पेपरचं. आणि नुसतं महाराष्ट्रामध्ये फक्त पुण्यातच आपण घेतलं टेस्ट असं नाही. ज्या ठिकाणी कुणी मागवलं असेल, बरोबर? जिथल्याही अकॅडमी चांगल्या आहेत, ज्या नाशिक वगैरे जिथलं काय त्यांनी मागवलं, "सर आम्हाला आम्ही तो टेस्ट सिरीज घेऊ शकतो." नागपूरला 400-500 विद्यार्थी असतील. पुन्हा कोल्हापूरमध्ये जवळ-जवळ काय 600-700 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली, एक-एक एक्झाम, बरोबर? सगळ्या ठिकाणी म्हणजे सातारा, सांगली, इस्लामपूर अशी जी काही वेगवेगळे ठिकाण आहेत, आता त्याला ईश्वरपूर आपण म्हणतो. अशा सगळ्या ठिकाणी म्हणजे 8 ते 10 जिल्ह्यामध्ये हे नियोजन आपण केले. जवळ-जवळ मित्रांनो 20 ते 25,000 पेपर या ठिकाणी प्रिंट करून त्यांना आपण मोफत पाठवलं. त्याचे स्पष्टीकरणही पाठवलीत. एवढं सगळं डिटेल मी उपलब्ध करून दिलंय तुमच्या प्रेमापोटी. 4 जानेवारी 26 या पेपरसाठी सर्वांना मी खूप-खूप शुभेच्छा देतो. आणि याच्यानंतर 26 मध्ये आपण पहिलं रजिस्ट्रेशन घेणार आहे. आणि रजिस्ट्रेशन घेतलेल्या विद्यार्थ्यालाच आपण संधी देऊ सर. ओके. का? तर तुमचीही गैरसोय होणार नाही आणि आम्हाला पण नियोजन बिघडणार नाही. तुम्हाला 6,000 विद्यार्थ्याला यायचं आहे, 10,000 विद्यार्थी येऊ द्या त्याची सोय करण्याची